नमस्कार मित्रांनो, इयत्ता 4थी आणि 7वीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच प्रसिद्ध झालेला आहे. तर हा निकाल शाळेचा एकत्रित कशाप्रकारे पाहायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी आपल्या फोनमध्ये ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे MSCE पुणे आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर जी एक लिंक येते PUPPSS ह्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघू शकता. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा 2 ऑप्शन येतात. त्यामधील शिष्यवृत्ती परीक्षा 2026ला क्लिक करा. त्यानंतर पुन्हा आपल्यासमोर 2 ऑप्शन येतात. इयत्ता 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा आणि 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा. तर आपल्याला 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहायचा असल्यामुळे आपल्याला इयत्ता 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा या लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर शिष्यवृत्ती परीक्षेचं जे पेज आहे ते ओपन होईल. या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं जे होम पेज आहे ते ओपन झाल्यानंतर त्या डाव्या बाजूला किंवा जर आपण आपला जर फोन मध्ये जर आपला डेस्कटॉप मोड नसेल तर आपल्याला वरील भागामध्ये शाळा लॉग इन आणि त्याच्याखाली अंतरिम निकाल शाळांसाठीची जी लिंक दिसते त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला शाळेसाठी अंतरिम निकाल पाहण्यासाठीची नवीन जे लॉग इन पेज आहे ते ओपन होतं. जर आपल्याला शाळेसाठी एकत्रित जर अंतरिम निकाल पाहायचा असेल तर आपल्याला शाळेचा UDIS नंबर आणि स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असताना जो पासवर्ड आपला तयार केला होता किंवा आपल्या मोबाईलवरती आला होता तो पासवर्डची आवश्यकता असते. सध्या नुकताच रिझल्ट लागल्यामुळे साईट थोडीशी स्लो चालते आहे. तर त्यानंतर पुढची टॅब ओपन होईल थोड्या वेळात. त्यानंतर आपण त्यामध्ये शाळेचा UDIS नंबर आणि जो स्कॉलरशिप परीक्षेचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून आपण लॉग इन करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला जो वरचा पहिला बॉक्स आहे यामध्ये शाळेचा जो आपला UDIS कोड आहे तो UDIS कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर खालील बॉक्समध्ये आपल्याला स्कॉलरशिपचा जो पासवर्ड होता आपण आपल्या फोनवरती आला होता रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो पासवर्ड किंवा आपण चेंज केला असेल तर तो पासवर्ड टाकून लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचा आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला या खालच्या बॉक्समध्ये आपल्या शाळेत जे बसलेले विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांची नावे दिसतील. आपल्याला जर सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रित निकाल पाहायचा असेल तर आपल्याला इथं 2 टॅब आहेत. या ठिकाणी बघू शकता 4थीची ऑल ॲडमिट कार्ड, 7वी ऑल ॲडमिट कार्ड आणि त्याच्या पुढील बाजूला आपल्याला 4थी ऑल इंटरिम रिझल्ट आणि 7वी ऑल इंटरिम रिझल्ट अशा प्रकारे 2 टॅब दिसतील. जर आपल्याला 4थीचा पाहायचा असेल तर 4थीच्या टॅबवरती क्लिक करा. आपल्याला 4थीचे आपले जे सर्व विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थीचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट एकाखाली एक या ठिकाणी पाहायला मिळेल. तर तो रिझल्ट आपण डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपल्यासमोर एकाखाली एक असे रिझल्ट ओपन झालेले दिसतील. जर आपल्याला हे रिझल्ट डाउनलोड करून घ्यायचे असतील तर या फोनमधील आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट आहेत. त्या 3 डॉटला क्लिक करून सुद्धा आपण डाउनलोड करून घेऊ शकता किंवा सर्वात खाली या रिझल्टच्या शेवटच्या रिझल्टच्या खाली आपल्याला प्रिंटची टॅब आहे. त्या प्रिंटच्या टॅबवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला इथं असा रिझल्ट ओपन झालेला दिसेल. आपला जर डायरेक्ट प्रिंटर असेल तर आपण प्रिंटसुद्धा घेऊ शकतो. जर नसेल तर आपण या 3 डॉटला क्लिक करा आणि सेव्ह ॲज PDF वरती क्लिक करा. आपल्या फोनमध्ये ही जे PDF आहे सर्व रिझल्टची ती एकत्रितपणे सेव्ह झालेली दिसून येईल. अशा प्रकारे आपण हे रिझल्ट डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकतो. धन्यवाद.